नमस्कार. मी पौर्णिमा आहे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मी एक साधी गृहिणी आहे आणि घर सांभाळता सांभाळता स्वतःचा एक व्यवसाय मला छोटासा बरं व्यवसाय करायचा होता. तो व्यवसाय करण्याचे माझे जे स्वप्न होते ते स्वप्न म्हणजे माझे सुग्रम फूड्स. तर सुग्रम फूड्समध्ये तुम्हाला खाकरा, मेथी पालक भाकरवडी, सगळे स्नॅक पदार्थ, पाट्यावरलं वाटण, सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या भाकरी, उन्हाळी पदार्थ, दिवाळी पदार्थ, ऑल टाईम हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तर माझा रेल्वे स्टेशनला एक छोटासा स्टॉल आहे. तर स्टॉल असल्यामुळे तुमच्याशी मी यूट्यूबच्या माध्यमातून जोडण्याचा जो प्रयत्न करत आहे. तर त्याच्यामध्ये माझा एक गृहिणी ते उद्योजिका हा माझा प्रवास कसा झाला ते तुम्ही सर्व माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. तर तुमचं प्रेम, तुमची साथ आणि तुमचा पाठिंबा याची मला प्रेरणा देतात हे पाहूनच, आणि त्याची नक्कीच तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल याची मला खात्री आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मार्केटिंग म्हणजे काय आणि प्रोडक्शन म्हणजे काय, आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की आपण जो बिझनेस स्टार्टअप केला आहे त्याच्यामधले नेमके नियम कोणते आहेत बाबा, आपल्या नियम कोणते पाळायचे आहेत. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रथमतः सांगते, नोकरी तोच करतो त्याला फक्त आपलं घर चालवायचं आहे. नोकरी तोच करतो त्याला फक्त आपले घर चालवायचं आहे. 3 टाईमचं जेवण, अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच गरजा भागवायच्यात बस. आणि बिझनेस तो करतो त्याला आपलं घर चालून स्वतःची स्वप्न पूर्ण करायचे आहेत. बिझनेस तो करतो ज्याला आपले स्वतःचे घर सांभाळून स्वतःचे आणि मुलाबाळांचे स्वप्न पूर्ण करायचे, तोच या बिझनेसमध्ये उतरतो. तर त्याच्या विचारावर अवलंबून असतं, कुणाला बिझनेस करायचा आहे, कुणाला नोकरी करायची आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला जे नियम सांगणार आहे, नियमावली बघा त्याच्यापैकी काय. तर त्याच्यामध्ये आपला पहिला नियम आहे की तुम्ही बिझनेस तोच करा की त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणार आहे. बिझनेस तोच करा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणार आहे. कारण की आपल्याला जर समजा एक्झाम्पल आपल्याला वडापावचा बिझनेस करायचा आहे, हा छोटा बिझनेस समजू नका, वडापावचा बिझनेस करायचा आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती पाहिजे. आणि समजा तुम्ही लगेचच एखादा गादी कारखाना म्हणा किंवा दुसरा कारखाना काढण्याचे जर स्वप्न पाहिलं तर तुम्ही त्याच्यात लॉस होणार. त्याच्यामुळे हा एक्झाम्पल दिला तुम्हाला, ज्या व्यवसायाची माहिती आपल्याला आहे तोच आपण बिझनेस स्टार्टअप करायचा आहे. तर दुसरा नियम, दुसऱ्यावरती तेवढाच विश्वास ठेवा की तेवढं तुम्ही त्याला ओळखता. दुसऱ्यांवरती तेवढाच विश्वास ठेवा की तेवढं तुम्ही त्याला ओळखता. का त्याच्यातून आणि त्या व्यक्तीपासून तुमच्या व्यवसायाला कधी धोका निर्माण झाला नाही पाहिजे. हा झाला आपला दुसरा नियम. त्याच्यामधून तुम्हाला एक्झाम्पल देते. समजा 2 मित्र आहेत आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे आणि विश्वासाच्या पलीकडे तुम्ही त्याला सगळं सांगताय की आपण पार्टनरशिप करू, आपण हे करू, आपण ते करू, आपण त्याला सगळं मार्केटिंगबद्दल सांगताय, प्रोडक्शनबद्दल सांगताय, पॅकेजिंगबद्दल सांगताय, आणि आपला माल कुठपर्यंत आपण मार्केट करणार आहोत हे तुम्ही त्याला माहिती देत बसले ना, तर तो तुम्हाला नक्की धोका देऊ शकतो आणि स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करू शकतो. मग असं कधी होऊन द्यायचं नाही. मी तुम्हाला प्रत्येक नियमाचं एक उदाहरण देते. तर आपला तिसरा नियम आहे, जर आपल्याला बिझनेस करायचा असेल ना तर नफा व तोटा, फायदे व तोटे याची जोखीम घ्यायला शिका. की बाबा मला आता ह्या बिझनेसमध्ये फर्स्ट टाईमला समजा 1 लाख रुपये मिळालेत आणि दुसऱ्या महिन्याला लगेच माझे 50च्या आत किंवा 45,000 रुपये आलेत, तर नाही बाबा मला हा बिझनेस करायचाच नाही आहे. असं म्हणून चालत नसतं. बिझनेस आहे, नफा किंवा तोटा, जोखीम सांभाळायला शिका. हा झाला आपला एक्झाम्पल तिसऱ्या नियमावलीचा. तर आपला चौथा नियम आहे, जे ग्राहक आपल्या दुकानात येतात बरं काहीच खरेदी करत नाहीत आणि आपल्यामुळे ते असंतुष्ट आहेत, तर त्या ग्राहकाकडून काहीतरी शिका की आपले प्रोडक्शन त्यांना का आवडत नाही, आपलं प्रोडक्ट त्यांना का आवडत नाही, त्यांना विचारा का बाबा तू या दुकानामध्ये येतो वर काहीच खरेदी का करत नाहीत.
हे त्याच्याकडून शिकून घ्या. चौथा नियम झाला. आता आपला पुढला नियम आहे आपला की आपण जो बिझनेस करतो तर तो बिझनेस करताना आपला उद्देश एवढंच पाहिजे की आपण जे ग्राहक बनवलेत ना, तर आणखीन काही ग्राहक कसे आपल्या दुकानाकडे येतील याच्याबद्दल नक्कीच आपण विचार करायचा आहे. समजा आपल्याकडे कमीत कमी रोज 100 ग्राहक येत असतील तर तेवढ्यावरतीच नाही अवलंबून बसायचं. हां, मला 100 बाज आली. एक्झाम्पल देते तुम्हाला मी. जर आपल्याकडे रोज 100 ग्राहक येत असतील तेवढ्यावर कधीही अवलंबून बसायचं नाही. उद्या आपल्याकडे 100चे कमीत कमी 2 तरी ग्राहक वाढले पाहिजेत, याबद्दल आपण आपला विचार करायचा. तर आपला पुढला नियम आहे की आपण जो बिझनेस करतो त्याच्यामध्ये आपला लवकरात लवकर नफा कसा होईल हे कधीही पाहायचे नाही. आपला जो बिझनेस करतो त्याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर नफा होईल हे कधीही पाहायचे नाही आणि त्याचा विचारच करायचा नाही की नफा लगेच होणार आहे. कधी स्टेप बाय स्टेप जर चढले तरच तुम्ही गड चढू शकता. डायरेक्ट पहिल्या पायरीपासून डायरेक्ट वरच्या पायरीला तुम्ही कधीच जाऊ शकत नाही. हा झालं या नियमाचं एक्झाम्पल. तर पुढला आपला नियम आहे की आपल्याकडे जे कस्टमर येतात, आपल्याकडे जो रोजचा कस्टमर येतो कमीत कमी दुसऱ्या वेळेस येताना 2 तरी कस्टमर संघ घेऊन आला पाहिजे. एवढं आपलं प्रोडक्शन आणि प्रोडक्ट चांगलं पाहिजे. हा झाला. समजा आपल्याकडे रोज कस्टमर येतोय आणि तोच आला नाही, 2 तर जाऊ द्याच, पण तोच जर आला नाही तर आपलं प्रोडक्शन आणि मार्केटिंगमध्ये काहीतरी चुका आहेत हे आपण समजून जायचं. आणि पुढला नियम आहे नोकरी तो करतो त्याचा फक्त स्वतःच्या कामावरती विश्वास आहे. नोकरी तो करतो फक्त त्याचा स्वतःच्या कामावरती विश्वास आहे आणि बिझनेस तोच करतो त्याचा स्वतःवर विश्वास आहे. परत आहे का? नोकरी तोच करतो त्याचा फक्त स्वतःच्या कामावरती विश्वास आहे, स्वतःवरती अजिबात नाही. आणि बिझनेस तोच करतो त्याचा कामावरती आणि आपल्या स्वतःवरती तेवढा विश्वास आहे. हा झाला आपला पुढचा नियम. तर याच्यानंतर आपला पुढचा नियम आहे आपण जो बिझनेस करतो ना त्याच्याबद्दल आपलं सिक्रेट असेल ना ते कुणाशीही शेअर करायचं नाही. भले कितीही आपला माणूस असला तरीही त्याच्याशी कधीही सिक्रेट शेअर करायचं नाही. विश्वासघात होतो. दोस्त असू किंवा आपले नातेवाईक असू कधीही आपलं बिझनेस सिक्रेट त्याला सांगायचं नाही. आणि पुढला नियम आपल्या बिझनेसमध्ये आपण किती कमावतो हे कधीही कुणाला सांगायचं नाही. लोक रोज विचारतात तुमचा धंदा किती होतो, तुमचा प्रॉफिट किती होतो, तुमचा गल्ला किती असतो. हे नियम कधीही कुणाला सांगायचे नाहीत. हे नियम जर तुम्ही सांगितले आणि जर तुम्ही म्हटले आमचा एवढा व्यवसाय होतो, आमचा एवढा तर लोकांची आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून लोकांना कधीही आपले सिक्रेट सांगायचे नाहीत. तर हे नियम जर तुम्ही पाळले ना भविष्यामध्ये तर नक्कीच तुम्ही एक लेडीज बिझनेस वुमन होऊ शकते आणि एक जेंट्स बिझनेस मॅन होऊ शकतो. म्हणून कमीत कमी नोकरी न करता जास्तीत जास्त बिझनेस करण्याचा स्टार्टअप करायचा प्रयत्न करा. बिझनेसमध्ये धोके आहेत, बरं हे जर नियम तुम्ही व्यवस्थित पाळले ना तर 100% तुम्ही सक्सेसफुल बिझनेस वुमन आणि बिझनेसमॅन होऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला त्याच्याबद्दल नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.